नमस्कार, मी अतिशय गायकवाड. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. विषयाचा टायटल तुम्ही वाचत असेल. अगोदरच अलिबागचे नगराध्यक्षा पदाचे उमेदवार अक्षय नाईक ह्या विधानसभेच्या आकडेवारीनुसार 570 मतांनी मागे असताना अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत मित्रांनो महाविकास आघाडी फुटलेली आहे. ज्या वेळेला अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला स्वतः जयंत पाटील यांनी अलिबागच्या नगराध्यक्ष पदासाठी अक्षय नाईक यांचं नाव सुचवलेलं होतं आणि त्याच्यानंतर 2 जागा त्यांनी महाविकास आघाडीतील त्यांचे घटक पक्ष काँग्रेस यांना दिलेल्या होत्या. आणि अजून एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेला ठाकरे गट यांना त्यांनी जागा दिलेल्या नव्हत्या. आणि 1 दिवस 2 दिवस मित्रांनो झाल्याच्या नंतर शकापकडून असं जवळजवळ स्पष्ट झालं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरे गटाला ते जागा देणार नाहीत. मित्रांनो, हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला अलिबाग शहराचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख संदीप पालकर यांनी ठाकरे गटाच्या चिन्हावर लढण्याचं मित्रांनो इथं ठरवलेलं आहे. आणि ते काही जागा ह्या ठाकरे गटाला ते काही जागा ठाकरे गटाकडून लढवणार आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. अगोदरच जर विधानसभेच्या निकालाच्या माध्यमातून आपण बघितलं तर अक्षय नाईक हे 570 मताने मागे आहेत. आणि आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले त्यांचे शहर प्रमुख हेच ज्या वेळेला शकापच्या विरोधात निवडणूक लढवतील त्यावेळेला निश्चितच थेट नगराध्यक्षाची जी मतं आहेत ती जो कोणी विरोधक असेल, कारण की ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मला वाटतं लढवणार नाहीत, परंतु नगराध्यक्ष पदाला जे अक्षय नाईक यांना मतं मिळणार होती ती मतं आता ते 100% विरोधकांना टाकायला सांगतील. कारण की संदीप पालकर हे शहर प्रमुख आहेत. वॉर्ड क्रमांक 4 मधून ते आणि त्यांच्या मिसेस या निवडणूक लढवणार आहेत. त्याच्यामुळं काही का होईना काही प्रमाणामध्ये त्याचा फटका हा अक्षय नाईक यांना बसणार आहे. तसंच मला वाटतं कोणतरी पेरेकर मॅडम आहेत, त्यांनी कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या पेरेकर मॅडम ह्या भारतीय जनताकडून आणि महायुतीकडून अलिबागच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. मित्रांनो, जर महाविकास आघाडी झाली असती तर पेरेकर मॅडम ह्या भाजपमध्ये गेल्या नसत्या आणि पेरेकर मॅडमची मतं सुद्धा ही अक्षय नाईक यांना पडली असती. कारण की 2 जागा कमीत कमी ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडाव्या असं संदीप पालकर यांचं मत होतं. ज्याच्यातून 1 जागा ते स्वतः संदीप पालकर लढवणार होते, दुसरी पेरेकर मॅडम लढवणार होते. जर मित्रांनो आपण बघितलं की सगळीकडे एकच जर काही आपण गृहीत धरून चाललोय की 100% प्रशांत नाईकच हे जिंकतील, परंतु आपण जर विचार केला तर प्रशांत नाईक यांनी जोरदार चित्रलेखा पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवाराला अलिबाग नगरमध्ये प्रचार केला होता. तरी सुद्धा प्रशांत नाईक यांना अलिबाग नगर परिषदेमध्ये 200-300च्या आसपासच जागांची लीड ही चित्रलेखा पाटील यांना दिलेली होती. परंतु आता मित्रांनो विधानसभेच्या निकालानंतर चित्र बदललेले आहे. छोटम शेठ हे सध्या आमदारांसोबत गेलेले आहेत. त्यांच्याकडे 731 मतं मित्रांनो आहेत. त्याच्यामुळे दोन्ही जर मतं जर बघितली आपण, आपला महेंद्र दळवी 4678 आणि छोटम शेठ यांची 731, तर 5409 मतं ही भारतीय जनता पार्टी शिंदेगड महायुती गट आहेत आणि 4839 मतं ही सध्या शकापकडे आहेत आणि 570 मतं जवळजवळ महायुतीकडे जास्त आहेत. आणि अशातच मित्रांनो महाविकास आघाडी तुटलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फटका प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षय नाईक यांना ऑलरेडी झालेला आहे. मित्रांनो, हे मी तुम्हाला इथे सांगत आहे. ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने जोमाने लढवण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो एक पक्षाची उमेदवार महाविकास आघाडी तुटलीमुळं भारतीय जनता पार्टीला अचानकपणे मिळालेली आहे आणि त्याचा फायदा हा निश्चितच भारतीय जनता पार्टीला होईल. परंतु त्याचा तोटा मात्र मित्रांनो शकापाला झालेला आहे. आपल्या महत्त्वाच्या घटक पक्षाच्या उमेदवारांना जर का शकापने 2 जागा दिल्या असत्या तर एवढं काही जास्त झालं नसतं. कारण की जी काही मतं होती ती अक्षय नाईक यांना पडली असती. त्याच्यामुळं ही जी काही लढत आहे एकतर्फी अजिबात होणार नाही, काटेकी टक्कर होणार आहे. कारण की जर आपण विधानसभेच्या आकडेवारीनुसार तर आताचं ताजं जर गणित बघितलं तर सध्या महायुती ही
प्रशांत नाईक यांच्या, आता महाविकास आघाडी बोलायचं की नाही देऊ जाणो, प्रशांत नाईक यांच्या महायुती ही पुढं आहे 570 मतांनी. हे एकंदरीत चित्र आहे. असो, ही ज्यावेळेला महाविकास आघाडी होईल की नाही होईल, हे जैन भाई यांनी तर जाहीरपणे सांगितलं होतं महाविकास आघाडी आम्ही करणार, परंतु तिथेच महाविकास आघाडी मित्रांनो आता तुटलेली आहे आणि त्याचा फटका शेकापला मिळणारच. हे मी तुम्हाला इथे सांगतोय. मागच्या वेळेला मित्रांनो टोटल बघायला गेलं तर 16,354 मतदार हे अलिबाग नगर परिषदेमध्ये आहे. त्याच्यामध्ये विधानसभेला 10,248 लोकांनी मतदान केलेलं होतं. जवळजवळ सरासरी 66% मतदान मित्रांनो एवढा जोर लावून झालेलं होतं आणि मला वाटतं आताही तेवढंच मतदान होईल. या एकंदरीत आकडेवारीनुसार सध्या प्रशांत नाईक विधानसभेच्या आकडेनुसार मागे आहेत. पाहूया कशा पद्धतीने कोण निकालामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतोय. त्यांचे योग्य अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. तुर्तास इथेच थांबतो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.